तुमचं नाव काय? पालीचं. बैलांची नाव काय? तांडव, लक्ष आणि तांडव. तर निशान आणि तांडव. निशान आणि मित्रांनो तांडवचं गुलाल झालेलं आहे. तर आजच्या जी शर्यत झाली तर आजच्या नियोजनाबद्दल सांगा ना, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही शर्यत जमवली होती आणि कुठल्या साईडची पळवली गाडी? आज डावी साईडने गाडी पळाली. हम्म नियोजन रात्रीच झाला. हम्म गाडी पळवली त्या रात्री गाडी पळवली. तर आज पहिलीच रेस आहे का? घाटावरून आणलेलं आहे. ही पहिली रेस आहे. ही 2 लाख 2.5 लाखाची खरेदी आहे. पहिल्याच मैदानात म्हणजे पहिल्याच बिनजोडमध्ये पहिली रेस केली निशान बरोबर. तर भाऊ काय सांगाल तुम्ही? बघा घाटावरून आलेले आहेत आणि कुठेतरी मुंबईमध्ये त्या भाऊंचा पण तुमचा एक मैत्रीचा संबंध आहे. तर ही मैत्री तुम्ही केव्हापासून जपली आहे आणि काय सांगाल? आमची मैत्री जवळपास त्यांच्या लक्ष आणि बल्ली पळत पासून जवळजवळ 2024-25 पासून आमची मैत्री आहे. आणि कुठेतरी बघा ना भाऊ, तुम्ही बोलल्याला वर्ष झाले आणि अशाने बघा ना तुम्ही एक त्यांच्या प्रेमाखातीर मुंबईमध्ये येतात आणि तुमच्या नंदीने पहिल्याच मैदानामध्ये गुलाल पण घेतलेला आहे. इथे मुंबईमध्ये सहजासहजी म्हणजे गुलाल भेटत नाही बिंदोरमध्ये. गुलाल भेटत नाही मुंबईमध्ये. पहिल्याच रेशीमध्ये पहिल्यांदाच आला आणि पहिल्याच रेसमध्ये गुलाल झाला. तर तुमच्या मुंबईमध्ये बैल पळाला तर कुठल्या साईडशी पळाला बैल नक्की? आज डावी साईडने पळाला, उजवीने आतून पळाला. ओके. तर याच्या आधी म्हणजे तुम्ही तुमच्या भागामध्ये शर्ती किती केली आणि आता? अगोदर आम्ही भागामध्ये आम्ही घेतले. त्यानंतर दोन मैदानं केली. हम्म. थोडक्यात गटाला मार खाल्ला. दोन्ही वेळा गटाला थोडक्यात मार खाल्ला. कोणाकोणाच्या म्हणजे पायऱ्यामध्ये पळालेला आहे? नाशिकचा शंभू म्हणून होता. ओके. आमच्या बापू अध्यक्ष फलटणचे, त्यांच्या पायऱ्यामध्ये पळालो. ओके. आणि दुसरा आम्ही ह्याच्यामध्ये पळालो. आपल्या तात्या ड्रायव्हर रामोसवाडीकर आहेत ना, तात्या ड्रायव्हर रामोसवाडीकर, त्यांच्या बरोबर पळालो. त्यांच्या त्यांचा बी बैलांना शंभू त्यासोबत पळालो. 2 मैदान पळालो. तर भाऊ आणि एक फलटणला. ओके. तर बघा तुम्ही मुंबईमध्ये आले आता कंटिन्यू तुम्ही म्हणजे शर्यत खेळणार का? म्हणजे कसं असेल म्हणजे मुक्कामला कुठं मुक्काम कुठे केलेले आणि बैल कुठे म्हणजे असतो? संदीप गाताडे यांनी खरेदी केलेला आहे. अच्छा. हा आंबवलीत बैल असतो. ओके. 8-10 दिवस झाला हा तिथंच मुक्कामी आहे. 13 तारखेची रेस काढून पुन्हा तो घाटावरती जाणार आहे. ओके. तर बघा आता यांना पण अपेक्षा लागल्या असेल, कारण की बघा पहिल्याच रेसमध्ये कुठेतरी याला खांद्याला खांदा लावून एक विजयाचा शिल्पकार पण ठरलेला आहे. काय सांगाल भाऊ? आता हा आनंद अतिशय सुंदर आहे. कारण ह्या आनंदात आम्ही फार खुश आहे आणि बैलावरती पण फार खुश आहे. कारण त्याने असंच रेषी काढाव्या हीच आमची म्हणणं. तर येणाऱ्या म्हणजे काही दिवसामध्ये पुन्हा एकदा गाडी म्हणजे दिसेल का भाऊ? कसं असेल मग? आता निशांच्या मालकाने सांगितलं तर पुन्हा एकदा गाडी कदाचित 13 तारखेला पण पळेल. 13 तारखेला म्हणजे पडकेच्या मैदानावरती. फडके सेटच्या मैदानात पळले. तर तुमच्या इकडे तर फडकेचं नाव खूप मोठं आहे अखंड महाराष्ट्रामध्ये. कसं वाटतंय? फडक्यांचे मैदान खेळायला घाटावरून बरीच लोक येणार आहेत. बरोबर. चिकडेवाले आहेत. त्यांची परंपरेपासून ते पळणारे आहेत. चालेल, मग तुम्हाला शुभेच्छा देतो. भाऊंकडे येऊया. भाऊ काय तुम्ही काय सांगाल भाऊ? बघा ना म्हणजे कसा वाटला स्पीड बैलाचा? तर काय सांगाल भाऊ? बघा आज चिंचवलीच्या मैदानावरती सगळ्यांचीच अपेक्षा असतं म्हणजे गाडी पळवायची आणि सगळ्यांची म्हणजे हे असतं की गुलाल घ्यायचं आणि त्याच्याने बघा तुम्हाला एक चांगला पैरा झाला आणि चांगला नियोजन झाला. आणि बघा ना तुम्ही मुंबईमध्ये तर सातत्याने पळता आणि मुंबईमध्ये पळून बिंजोर खेळता, घाटावरती पण तुम्ही जाता. तर क्वार्टर फायनलला आणि एक फायनल मारलेला आहे. चालेल शुभेच्छा. बैल गरम घेतलाय. मित्रांनो बघा नुकताच एक छोटीशी मुलाखत घेतलेली. तर 2-3 प्रश्न होते. तर भाऊ बघा आता तुम्ही यांच्यासोबत बघा पळाले आता जस्ट गाडी आलेला घाटावरून आणि पहिलाच गुलाल त्यांनी म्हणजे घेतला मुंबईमध्ये आणि चांगली गाडी पळाली आणि कुठेतरी तुमच्या बैलाचा पण साथ त्यांना भेटला. तर भाऊ बघा ना
तुम्ही आता मुंबईमध्ये पण खेळता, आता अनेक शर्ती जिंकलेल्या आहेत, तर घाटावरती बरेच जणांची इच्छा पण असते आणि त्याच्यामध्ये तुम्ही कधी घाटावरती असे गेलेले आहेत का, म्हणजे शर्ती केलेल्या आहेत का? हो 2-3 फेरे गेलेले आहे. हम्म. 2-3 फेरे गेलो यातून एक आहे तेजा म्हणून एक बैल होता त्याच्या गाल्यात एक फायनल मारली. ओके. आता इथलं कामच त्याच्यासोबत पण पळाले. आता कार तो झिरो शिकल्याचा त्याच्यासोबत पण एक पॅन टाकलाय. आता तो पण थोड्या दिवसांनी तो गायम पाळणार आहे. आणि कुठेतरी बघा ना, एक पायऱ्यामध्ये किंवा म्हणजे शर्तीमध्ये पळतात तर एक बोलतात ना अभिमानाची गोष्ट, तर काय सांगाल दादा? काय नाही सांगायचं. तर तुमची इच्छा काय, म्हणजे आता बघा मुंबईमध्ये अनेक बैल आहेत आणि चर्चेत पण आहेत, आता तुम्हाला पण अशी अपेक्षा असते ना की बाबा या बैलामध्ये पलावा आपला नंदी, तर तुमच्या अशी म्हणजे आहे का इच्छा? आपलं एकच आडवलीचा मत तो त्या गाल्यात एक प्यारा जरी पारावा. अच्छा. तर बघा जेव्हा जेव्हा म्हणजे सर्वसामान्य म्हणजे गाडा मालकांनी अपेक्षा केलेली आहे, तेव्हा तेव्हा कुठेतरी राहुल दादा शब्दाला म्हणजे पक्का माणूस आहे आणि कुठेतरी शब्द पण पाळतो. तर तुमची पण इच्छा म्हणजे मथुरमध्ये पालायची, तर भाऊ तुम्हाला असं का वाटतं की मथुर सोबतच पाळायचं? इतर पण बैल आहेत, तर बघा का सांग. सोबत पाळल्यावर एकदा नाव होतं प्यारा पारलं तरी नाव होतं लगेच बैल चर्चेमध्ये येतो. तर तुम्ही याच्या आधी म्हणजे कुठल्या अशा नामचीन बैलामध्ये अशा फेरा वगैरे टाकलेला आहे का कधी असं? पेरा कारतूस मध्ये एक टाकलाय. आधीच्या वेळेला एक फायनल मार. ओके. म्हणजे चांगला तुमच्या बैलांचा पण उज्ज्वल भविष्य आहे. तर येणाऱ्या काही दिवसामध्ये अपेक्षानुसार तुम्हाला म्हणजे मथुरच्या कलामध्ये पालताना दिसेल. ठीक आहे. बैल आपला साऊस आहे आता. ओके. शूटिंगला चालू मस्त आपल्या त्या जो मस्त बोलतोय आपल्याला तेवढाच पाहिजे. बोलायला नाही तेवढा आपल्याला राश आहे, बाकी काय नाही. तर याच्याने बघा तो तुम्ही बोलल्याप्रमाणे गुलालमध्ये राहायला पाहिजे. तर शर्तींच्या बद्दल काय वाटतं, म्हणजे बघा ते भाऊ पण एवढे लांबून आलेले आहेत तुमच्या प्रेमार खातीर कुठेतरी, त्यांच्याबद्दल काय तुम्ही 2 शब्द बोलणार? म्हणजे ते आमच्या बायमामाच्या वरची माणसं आहेत ती काही बैल उतरवले ना त्याच्या पाठी आले ते एक नंबर माणसं. तर कुठेतरी त्यांना पण बघा घाटावरती म्हणजे चांगले 3 फेऱ्यामध्ये नियोजन करतात, एक चांगला अनुभव आहे. म्हणजे कुठेतरी एक मुंबईमध्ये पण त्याच अनुभवाचा कुठेतरी फायदा म्हणजे भेटतोय. चालेल चालेल, शुभेच्छा देतो तुम्हाला. तर बघा मित्रांनो, नुकताच जी गाडी पळाली होती तर त्याचे बघा हे भाऊ आहेत, त्यांनी एक छानपैकी मुलाखत पण दिलेली आहे तुम्हाला, म्हणजे दिसेलच म्हणजे थोडक्यात मुलाखत घेतलेली, कारण की गाडी आपली पळून आली होती त्याच्यामुळं सविस्तर मुलाखत नाही आली. तर थोडीफार जी काही घेतलेली आहे ती तुम्हाला पाहायला भेटेल. आणि मित्रांनो इकडे बघा बाबासाहेब बघा बसलेले आहेत, हे गाडा मालक आहेत या नंदीचे. तुमचं नाव काय? तर बाबा काय सांगाल, बघा तुमचा नंदी आज गुलालामध्ये कसा वाटतं तुम्हाला? कुठनं खरेदी केली होती? हालवरून. मग तुम्ही जेव्हा खरेदी केली तेव्हा म्हणजे असा पाहिला होता का कुठे पळताना? लहान होता का? तर तुम्ही कशा प्रकारे त्याला म्हणजे ट्रेनिंग वगैरे दिली? बघा मुंबईमध्ये बैल होता ना. ओके. सोन्या बैल होता त्याच्या गालीत आम्ही एक दोनदा. अच्छा. मी डायरेक्ट पळवला. ओके. वर्षी त्याला मग रद्द ठेवलं दोनदा अकलला. दोनदा नंतर रद्द ठेवला त्याला वर्षीवर. नक्की. म्हणजे तेव्हा तुम्ही बोलल्याप्रमाणे बघा 2 वेळा पळाला, त्याच्यानंतर 1 वर्ष तुम्ही बैल जो बसूनच होता, नक्की काय कारण झालं होता तेव्हा? काय नाही, लहान होता म्हणून जास्त मुलं अच्छा. म्हणजे बरोबर. रद्द ठेवला. आता बघा आजकाल जी वासरं छोटी छोटी आणतात आणि मुंबईमध्ये पळवतात ते त्यांच्याप्रमाणे पळतात आणि कुठेतरी मग मोठे झाल्यावर त्यांचा स्पीड वगैरे कमी होतं किंवा प्रॉब्लेम होतं, तर काय सांगाल तुम्ही? त्याचेच मुलं ना आम्ही, त्याच मुलं बैलाला लहान होता त्यामुळं आकलला ना आम्ही. मग एक पाऊस गेला आम्ही तर तसंच करून ठेवला त्याला. नंतर मग शर्यत करायची. अंदाजी बैल तुमच्या दावणीला येऊन किती वर्ष आले आहे? 2 वर्ष. 2 वर्ष. तर या बिंजोर क्षेत्रामध्ये कसं वाटतंय, म्हणजे आता बघा बैल चांगले चांगले पळतात किंवा गुलाल पण भेटतात किंवा अपयश पण होतं, तर त्या काली कसं वाटतंय? मस्त. म्हणजे तुम्ही नियोजन चांगले करता, म्हणजे जर अपयश आल्यानंतर
साथीला एवढी तुमची बरीच म्हणजे घरातली फॅमिली वगैरे आहे, सगळी पोरात आहे. त्यांचा कसा म्हणजे तुम्ही म्हणजे त्यांना काय सांगतात, दोन गोष्टी तुमच्या जुन्या अनुभव म्हणजे काय सांगता? काय त्याने सांगतो काय व्यवस्थित बैला व्यवस्थित धरायची, व्यवस्थित स्वराची, फक्त सुट्टी व्यवस्थित झाली पाहिजे. बरोबर आहे, कुठेतरी सुट्टीला मग आपण जास्त योगदान देतो. मेन सुट्टी झाली तर मग म्हणजे चांगला. जोडी पुरा जोडी येणार. बैल कोणची पण सांगून गाडी मारणार. ओके. त्याच्या गाड्यातलं कुठं पण बैल टाकत असला पण त्याला टॉंग काढूच निघणार प्रत्येक पिढी, असं या बैलाची खासियत आहे. 50-60 गुलाला झाले. 50-60 म्हणजे असे टॉपच्या शर्ती म्हणजे कोणासोबत केल्या आणि म्हणजे कोणत्या पायऱ्यामध्ये पळाला होता तेव्हा? बिनजोरला नाही. म्हणजे असं तुम्ही जास्त करून बिनजोर कमी खेळता, पण असं म्हणजे जमून खेळता. मग तुम्हाला काय वाटतं दादा, बघा ना, जमून खेळतात याच्यामध्ये जेव्हा कधी आपल्याला जोड होतं कधी नाही होत, मग तसं आपलं परत पण जायला लागतं. तर अशा वेळेला तुम्ही सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करता? मग बघा, आपला एक मैदानाला यायचं बोललं तर आपला जेवण खावण किंवा टेम्पो भाडा झाला किंवा आपली सर्व मेहनत असते. काय सांगाल तुम्ही? काय ना, आमची सगळी पोरं बैलांच्या वाटे असतात, त्यामुळे आम्हाला काय वाटत नाही. बरोबर आहे. बैलांसाठी सगळं पोरांचं प्रेम आहे. तरी आमचा आज सगळा ग्रुप नाही आला. हो. आता आखी बैलांच्या बॉडी कॅम्पो भरते. तर म्हणजे तुम्ही बोलल्याप्रमाणे बघा ना भाऊ, बैलाच्या सोबत बरीच पोरं असतात, तर कुठली कुठल्या ग्रुपची पोरं असतात? ओके. मग त्यांचा चांगला एक पाठिंबा तुम्हाला आहे कुठेतरी. तर आता बघा, तुमच्या भागामध्ये एक फडकेचा मैदान येतोय, म्हणजे एक बोलतात चांगला मैदान बोलतात, तर बरेच जणांची तिथे नजर पण आहे का त्या मैदानाच्या वरती आपली शर्यत केला किंवा आपला गुलाल व्हावा. तर तर आता बघा, एक चांगला मैदान होणार आहे मला तर वाटते, ऐकून आहे. तर तिथे नियोजन कसं असेल मग? बघू आता कसं काय होईल, तसं चांगलाच बैल टाकण्याचा प्रयत्न करू. चालेल, मग तुम्हाला शुभेच्छा देतो. तिथे पण गुलाल घ्या आणि अशी एक चांगली वाईट द्या. धन्यवाद.